परभणी येथील गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर एसटी वर्कशॉप आणि पिंगळगड नाला दरम्यान एका ट्रक चालकाने भरधाव वेगात वाहन चालवून 3 दुचाकींना मागून धडक दिली। या अपघातात एक दुचाकीस्वार जागीच मयत झाला तर 3 ते 4 जण जखमी झाले आहेत। ही घटना रविवारी रात्री 8:30 ते 8:45च्या सुमारास घडली। अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रकला पेटवून दिले। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे। अजित पवार रविवारी नाशिक दौऱ्यावर गेले होते। त्यानंतर त्यांची अचानक प्रकृती खराब झाली, त्यामुळे त्यांनी नाशिक दौरा मध्येच सोडून नाशिकमधील सर्व कार्यक्रम रद्द केले। यानंतर ते ओझरवरून पुण्याला रवाना झाले। आजही अजित पवारांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही। त्यांना बरं वाटत नसल्याने त्यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत। 16 फेब्रुवारी 2025 रोजी पेट्रोल व डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत। सोलापूर शहरात पेट्रोलचे नवीन दर 104.37 आहे, तर डिझेल 90.91 रुपयांना प्रति लिटर मिळणार आहे। उस्मानाबाद येथे पेट्रोल 105.39 तर डिझेल 91.89 रुपयांना मिळेल। IPL 2025 मध्ये एकूण 65 दिवसात 74 सामने खेळवण्यात येणार आहेत। मुंबई आणि चेन्नई या स्पर्धेतील 2 यशस्वी संघ आहेत। दोन्ही संघांनी प्रत्येकी 5-5 वेळा ट्रॉफीवर नाव कोरलं। हे IPL मधील 2 कट्टर प्रतिस्पर्धी या हंगामात एकूण 2 वेळा आमने-सामने असणार आहेत। तसेच बंगळुरू चेन्नई यांच्यातही 2 सामने होणार आहेत। यंदा एकूण 13 ठिकाणी सामने पार पडणार आहेत। त्यानुसार मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, लखनौ, अहमदाबाद, जयपूर, कोलकाता, धर्मशाळा, न्यू चंदीगड, गुवाहाटी आणि विशाखापट्टणम येथे सामने होणार आहेत। वाळू वाहतूक करणाऱ्या टिपरने दुचाकीस धडक दिल्याने मोडणी येथील दिनेश खडके वय 34 हा तरुण जागीच ठार झाला, तर धनाजी बागल वय 47 राहणार कुरुडवाडी हे डोक्यास मार लागून गंभीर जखमी झाले। रविवारी तारीख 16 रोजी सकाळी 11च्या सुमारास अरण तालुका माढा येथे हा अपघात घडला। सोलापूर तुळजापूर महामार्गावर तामलवाडी टोल नाक्याजवळ कारमधून शुक्रवारी तारीख 14 रोजी रात्री 2.5 लाख रुपये किमतीचे मेफेड्रोन MD हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले। हा साठा मुंबई येथून विक्रीसाठी तुळजापूर येथे आणण्यात आला होता। या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना ताब्यात घेतले आहे। त्यांच्याकडून 10,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलिसांनी 2.5 लाख रुपये किमतीच्या ड्रग्सच्या 59 पुड्या, गुन्ह्यात वापरलेले वाहन व मोबाईल असा एकूण 10,75,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। वर्ध्यात बर्निंग ट्रकचा थरार। वर्ध्याच्या सिंदी मेघे परिसरात असलेल्या नागठाणा शिवारात महामार्गावर धावणारा ट्रक अचानक अनियंत्रित झाला। ट्रक रस्त्याच्या कडेला बाहेर जात बाजूच्या घरात शिरला। भरधाव असलेल्या ट्रकने अचानक पेट घेतला असून ट्रकला मोठ्या प्रमाणात आग लागली। किराणा माल भरून असलेला हा ट्रक मोठ्या प्रमाणात जळाला आहे। ट्रकमधील चालक व क्लीनर बचावला आहे। हा ट्रक नागपूर येथून कर्नाटक येथील हुबळी येथे माल घेऊन निघाला होता। नागपूर तुळजापूर मार्गावर ही भीषण घटना घडली आहे। सोलापूर आणि पुणे या 2 शहरांमध्ये धावणाऱ्या हुतात्मा एक्सप्रेसला उशीर झाल्याने रविवारी सकाळी प्रवाशांची तारांबळ उडाली। रविवारच्या सुट्टीनिमित्त पुण्याकडे जाणाऱ्या असंख्य प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला। सोलापूर रेल्वे स्थानकावरून 6:30 वाजता सुटणाऱ्या या गाडीला काही तांत्रिक कारणामुळे उशीर झाला। 7:45 वाजेपर्यंत गाडी न सुटल्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरात जत्रेचे स्वरूप आले होते। सोलापूर शहरासह पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा तसेच नदीकाठावरील नागरिकांसाठी सोमवारी सकाळी 9 वाजता उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात येणार असून नदीकाठच्या नागरिकांना जलसंपदा विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। उजनी धरण विद्युतगृहामधून सुरुवातीस 1600 क्युसेक इतका विसर्ग सोलापूर महानगरपालिका, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा नगर परिषद व भीमा नदीकाठच्या ग्रामपंचायतींसाठी सोडला जाणार आहे। अमरावतीवरून नागपूरला जाणाऱ्या भरधाव शिवशाही एसटी बसचं पुढचं टायर आपोआप निघाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। भरधाव वेगात असलेल्या शिवशाही बस नागपूरच्या दिशेने जात असताना ही घटना घडली। शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं। सुदैवाने यामध्ये प्रवास करणाऱ्या 50 प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला आहे। घडलेल्या घटनेचे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत। त्यामुळे एसटी परिवहन महामंडळाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का असा सवाल केला जात आहे। सातत्याने घडणाऱ्या अशा घटनांनंतर एसटी महामंडळाचे बसच्या मेंटेनन्सकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतोय।